निंभोरे तालुका फलटण येथे आळंदी पंढरपूर पालखी महामार्गालगत उड्डाणपूल नजीक आज सकाळी 2 खून झाल्याची माहिती फलटण पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली। अधिक तपास केल्यानंतर सातारा रोड येथून आरोपी रणजित मोहन फाळके याला अटक केली आहे। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार फलटण निंभोरे तालुका फलटण नावाच्या हद्दीत 25 मे 2024 रोजी सकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास निंभोरे तालुका फलटण गावच्या हद्दीत पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे वय 20 वर्षे व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके वय 35 वर्षे दोघे राहणार सुंदरनगर निंभोरे तालुका फलटण यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला मिळून आल्यानंतर लागलीच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीत धारदार व टोकदार शस्त्राने भोसकल्यामुळे त्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले। सदर घटनेचे दोन्ही मृतदेह हे नात्याने सख्खे बहीण भाऊ आहेत। त्या दोघांच्या खून अज्ञात व्यक्तीने केला म्हणून फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरुण देवकर, सुनील महाडिक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करून मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। निंभोरे तालुका फलटण हे गाव पुणे पंढरपूर पालखी महामार्गालगत असून सदर घटनेचे ठिकाण देखील सदर महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ आहे। घटनास्थळावर काहीही धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केल्यानंतर असे निष्पन्न झाले की मयत स्त्री शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके हिने 2 वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनवऱ्या भीमऱ्या पवार राहणार वाळवा जिल्हा सांगली या सोडून देऊन रणजित मोहन फाळके मुळगाव सातारा रोड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा याच्याबरोबर तिच्या आई वडिलांजवळ झोपडीमध्ये राहत होती। सदरची घटना घडली रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता, परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तिथून पलायन केले होते। पोलिसांनी त्या सातारा रोड तालुका कोरेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला दिशाभूल करणारी माहिती सांगितली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दिनांक 25 मे 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शीतली झोपेतून उठून परपुरुषाबरोबर कुठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकू घेऊन तिच्या मागोमाग गेला। काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठून तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खून केला। त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा सख्खा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे असे समजून त्याने त्याच्याही छातीत चाकू खुपसून त्याचाही निर्गुण खून केला आहे। आरोपी रणजित मोहन फाळके वय 45 वर्षे यास अटक केली आहे। तपासामध्ये मयत बहीण भाऊ हे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील असल्याने व आरोपी रणजित मोहन फाळके हा खुल्या प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत। आघात न्यूज महाराष्ट्र फलटण।